प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपण बघतोय अस्मिताने चांगलाच तमाशा रंगवलाय आज. अस्मिता म्हणते की हे सगळं कुसुमने मम्माच्या पैशात केलंय. अर्जुन विचारतोय तिला, ह्याला पुरावा काय आहे अस्मिताई? अस्मिता म्हणते, मी स्वतः मम्माचं आणि कुसुमचं बोलणं ऐकलंय. मम्माने तिला पैसे ऑफर केले होते आणि ती तयार पण झाली. आता सायली म्हणते, नाही नाही, माझी कुसुमताई अशी नाहीये. कुसुमताई मुळीच असं करणार नाही. मला कुसुमताईवर पूर्ण विश्वास आहे. नाही हो अस्मिताताई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पण अस्मिता कोणाचं ऐकते का? अरे देवा. खरं तर प्रेक्षकांनो, एवढ्या मोठ्या घरची पोरगी, सगळे एवढे संस्कारी, आणि ही अस्मिताच कशी? अस्मिता म्हणते, मी स्वतः माझ्या कानाने ऐकलंय. मम्मा तिला पैसे घेऊन जा असं म्हणत होती. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अगं तू पराचा कावळा करू नकोस अस्मिता. मी त्यांना म्हटले होते पैशाचं, पण त्यांनी स्वतःहून नकार दिला. अर्धवट गोष्टी ऐकून काही पण बोलू नकोस अस्मिता. अस्मिता म्हणते, मम्मा तुला सवयच आहे. अगं तू यांना भीक दिलीस आणि हे आश्रमातले लोक हात पुढे करून तयारच असतात. अरे अरे प्रेक्षकांनो, काय भाषा आहे अस्मिताची. अस्मिता म्हणते, मम्मा तू यांना भीक दिलीस आणि त्यांनी घेतलीस. तुझा स्वभावच आहे ग दया दाखवणं, पण ह्यांना अक्कल नको का? त्यावर ह्या कल्पनाताई म्हणतात, अस्मिता खूप जास्ती बोलतीयस तू. हे बघ, त्यांनी पैसे घेतलेले नाहीयेस. पूर्णाई माझ्यावर विश्वास ठेवा. अहो कुसुमताईंनी 1 रुपयासुद्धा माझ्याकडून घेतला नाहीये. कुसुमताई रडायला लागतात. त्या म्हणतात, नाही हो नाही, मी पापड लोणची करते. मी माझ्या कमाईतून हे सगळं वाण आणलेलं आहे. मी तुम्हाला मधुभाऊंची शपथ घेऊन सांगते. सायली म्हणते, अहो खरंच माझी कुसुमताई अशी नाही आहे हो. मेहनतीच्या पैशावरच आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही दुसऱ्यांच्या पैशाला हात सुद्धा लावत नाही. कुसुमताई पण म्हणते की मी तुमच्या घरातनं 1 पैसाही मागितला नाहीये. सायली म्हणते, माझी कुसुमताई कधीच खोटं बोलणार नाही. त्यावर पूर्णाजी म्हणतात, माझा तुम्हा दोघींवर अजिबात विश्वास नाहीये. कल्पनाताईंना जरा रागच आलाय. त्या म्हणतात की पण माझ्यावर तर तुमचा विश्वास आहे ना पूर्णाई? अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, मॉम का खोटं बोलेल? पूर्णाजी म्हणतात, तिच्या डोळ्यावर सुनेच्या मायेची पट्टी आहे. सुनेच्या माहेरची लाज निघू नये ना, म्हणून ही धडपड चालली आहे. आता ठीक आहे, पूर्णाजीचा हा गैरसमज होऊ शकतो, पण कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, मी तुम्हाला कसं समजवू? अस्मिताचा स्वभाव तर तुम्हाला माहितीच आहे ना. अस्मिता पराचा कावळा करते. आता ही कुसुम रडायला लागते आणि म्हणते, मधुभाऊंची मी शपथ घेते, मी हा खर्च स्वतः केलाय. कल्पनाताईंना खूप वाईट वाटत असतं की कुसुमचा एवढा अपमान होतोय आणि अर्जुनला सुद्धा. शेवटी सायली म्हणते, हे बघा पूर्णाजी, याआधी सुद्धा या घरामध्ये पैशावरून माझ्यावर आरोप झालेत, पण त्यातला एक सुद्धा सिद्ध झाला नाहीये. आजी, अहो माझ्यावर आणि कुसुमताईंवर मधुभाऊंचे संस्कार आहेत. जो आमच्या मेहनतीचा पैसा नाहीये त्याला आम्ही कधीच हात लावणार नाही. पण तरी सुद्धा पूर्णाजी म्हणतात, मग सिद्ध करून दाखव की हा पैसा कुसुमने तिच्या मेहनतीच्या पैशातून घेतलाय आणि या बाईने कल्पनाकडून पैसे घेतले नाहीयेत ते. आता मात्र कल्पना त्यांच्या डोक्यावरनं पाणी गेलंय. अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, हे टू मच करतेयस तू. आता कल्पनाताई म्हणतात, थांब अर्जुन, मी सगळं सिद्ध करते. मी बोलवलंय ना कुसुमताईंना इथे. आता त्यांनी हिशोबाची डायरी सांगितली आहे विमलला. विमल, मला हिशोबाची डायरी दे. आणि हिशोबाच्या डायरीमध्ये त्यांनी सगळे हिशोब अगदी चोखपणे लिहून ठेवलेले आहेत आणि तो हिशोब पूर्णाई समोर ठेवलाय आणि म्हणताय की ही हिशोबाची डायरी आणि पूर्णाई हा माझा मोबाईल, यामध्ये बँक सगळे ट्रान्झॅक्शन आहेत. तुम्ही बघा कुसुमताईंना कुठे पैसे ट्रान्सफर झालेत का? मग सगळं सिद्ध होईलच की. पण तरी सुद्धा अस्मिता कांगावा करू लागते आणि म्हणते, मम्मा कशावरून तू कुसुमसाठी दिलेले पैसे या हिशोबात लिहिले नसतील? एवढी चालाकी तर तू या आश्रमातल्या बायकांकडून शिकलीच असशील. आता मात्र पूर्णाजीचा राग अनावर झालाय. पूर्णाजी म्हणतात, अस्मिता तोंड सांभाळून बोल. तुझ्या आईशी बोलतेस तू. अगं तिने वाणासाठी पैसे दिले असते तर ती एवढं खोटं बोललीच नसती आणि तुझ्याकडून तुझ्या आईचा अपमान मी खपवून घेणार नाही. अस्मिता लगेच म्हणते, बरं मम्मा खोटं बोलत नसेल, पण या कुसुमने भीक मागितली तेही तितकंच खरं आहे. अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, अगं कधीतरी दुसऱ्यांचं बोलणं नीट ऐकत जा अस्मिताताई. मम्मा म्हणाली ना कुसुमताईंना तिने पैसे ऑफर केले, पण कुसुमताईंने सेल्फ रिस्पेक्ट आहे म्हणून त्यांनी ते नाकारले. अस्मिता म्हणते, सेल्फ रिस्पेक्ट घाला चुलीत. आता हिला माहिती आहे ही पकडली गेली आहे, लगेच तिथून पळत असते. अर्जुन म्हणतो, कुठे चाललीस अस्मिताताई? आता लगेच अस्मिता म्हणते, माझ्या रूममध्ये चालली आहे मी. अर्जुन म्हणतो, काय आहे ना, माझ्या बायकोला जशी शिक्षा मिळाली होती ना तन्वीला तिने त्रास दिला म्हणून, तशी तुलाही शिक्षा मिळायला हवी अस्मिताताई. अस्मिताताई, तू कुसुमताईंना वाटेल तसं बोलली आहे, तू चुकली आहे, तू चुकीची सिद्ध झाली आहे. चल माफी माग कुसुमताईंची. अश्विन म्हणतो, नाही नाही दादा बरोबर बोलतोय, कुसुमताईची माफी माग अस्मिताताई. अस्मिता म्हणते, तुला काय करायचं रे? मी नाही माफी मागणार.
शेवटी अर्जुन म्हणतो, काय ग पूर्णाजी, आपल्या घरामध्ये सगळ्यांसाठी इक्वल असतो ना नियम, मग अस्मिताताईसाठी नाही आहे का हा नियम? तू माझ्या बायकोला शिक्षा दिलीस, अस्मिताताईला नाही का देणार? तिने एवढा मोठा आरोप लावलाय कुसुमताईंवर. आता पूर्णाजी म्हणतात, अस्मिता माफी माग. अस्मिता म्हणते, असं काय करते पूर्णाजी, मी या बाईची माफी मागायची का? म्हणजे हिने काय पण बोलले तर चालतं, पण माफी मागायची वेळ आली की ही कल्टी मारणार. आता ही दातबीत खाते, कारण सगळ्याच जणांनी तोंड हिच्याकडचं फिरवलंय, त्यामुळे ही कुसुमताईंची दात खाऊन माफी मागते सॉरी म्हणून. कल्पनाताई म्हणतात, थांब अस्मिता, लगेच जाऊ नकोस तुझ्या खोलीमध्ये, तुझी शिक्षा अजून पूर्ण झालेली नाही आहे. जशी सायलीला शिक्षा मिळाली होती तशी तुला पण शिक्षा मिळणार. तू 24 तास तुझ्या माहेरी राहायचं नाही, तुझ्या सासरी जाऊन राहायचं. प्रेक्षकांनो, सासरी जाऊन राहणे ही शिक्षा असते हे मला आज पहिल्यांदा कळलं, पण अस्मिताला ती मान्य नाही आहे. अस्मिता म्हणते, काय पण काय बोलतेस मम्मा, माझ्या घरातून मला हकलतेस का? आता या कल्पनाताई म्हणतात, हो, हीच तुझ्यासाठी शिक्षा आहे, तू तुझ्या सासरी जाऊन राहावंस. ह्या घरात काय चाललंय हे 24 तास तरी तू बघायचं नाहीस आता अस्मिता. सायली म्हणते, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना, आई खूप चिडल्यात, हे कशासाठी विषय वाढवतायत, आता जाऊ द्या ना. आता सायलीला काही गरज आहे का मध्ये मध्ये बोलायची? पूर्णाजीने पण तोंड फिरवून घेतलंय. अस्मिता म्हणते, पूर्णाजी तू तरी काही बोल ना. पूर्णाजी हुशार आहे, त्यांच्यावर काही आलं की लगेच गपचूप बसून जाता. अर्जुन म्हणतो, अस्मिताताई तुझ्यासाठी हीच खूप मोठी शिक्षा असेल की तू 24 तास तुझ्या सासरी जाऊन राहा, नाही त्यानिमित्ताने तुझं जरा कम्युनिकेशन होईल तुझ्या सासरच्या मंडळींसोबत. हिला हिच्या घरी जाऊन राहण्यात काय प्रॉब्लेम आहे प्रेक्षकांनो? हिला काढून तर नाही ना दिलेला सासरच्यांनी? म्हणजे असा जरा मला डाऊट आहे. पण आता अस्मिताचा अपमान झालाय आणि ती विचार करते की सायली, या अपमानाचा बदला मी असा घेईल ना की तू बघतच राहशील. तर आता अर्जुन आणि सायलीचं बोलणं छान दाखवलंय त्यांनी. अर्जुन रात्री अंथरुणं घालत असतो, तो सायलीला म्हणतो, तुमच्या कुसुमताईंना मला त्रास दिल्याशिवाय शांत बसवलं जात नाही का? नाही, त्यांना अन्न डायजेस्ट होत नाही वाटतं. आज खारट अनारसा काय आणला, दगडं काय खाऊ घातले त्यांनी मला. सायली म्हणते, सर तुम्ही पण कुसुमताईंच्या लहान लेकरासारख्या खोडा काढत असतात, म्हणून कुसुमताई कधी कधी तुम्हाला सरळ करते, माझी कुसुमताई अशी नाही आहे हो. अर्जुन म्हणतो, तुम्हाला ना सगळं जग तुमच्यासारखंच दिसतं, सगळे एवढे सरळ नसतात हो, कधीतरी जरा वेगळा विचार करत जा. जगात फक्त मीच वाईट आहे ना तुमच्यासाठी, हसा तुम्ही माझ्यावर. सायली म्हणते, नाही हो सर, उलट मला असं वाटतं की जगात तुमच्यासारखं कोणीच नाही, मला तुमचं वागणं खूप आवडतं. अर्जुन आता जरा सायलीकडे बघतच राहिलाय आणि म्हणतोय, काय माझं? सायली म्हणते, हो आजच बघा ना, कुसुमताई तुम्हाला वाण न देता निघून जात होती, ते वाण न दिल्याने तुम्हाला फारसा फरक नसता पडला. ते वाण खरंच तुमच्या खरोखरच्या सासूरवाडीहून थोडी झालं होतं, तरी पण तुम्ही कुसुमताईंना जाऊ नाही दिलं, तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात, तेही अन्नपूर्णा आजी आणि रविराज सरांसमोर. अर्जुन म्हणतो, ती माझी ड्युटी होती मिसेस सायली. त्यावर सायली म्हणते, हो का, मला नाही वाटत, तुम्ही हे सगळं कर्तव्य म्हणून केलंय. अर्जुन म्हणतो, अरे तसं नाही. सायली म्हणते, मला तुम्ही कळायला लागलात सर, तुम्हाला मनापासून वाटलं ना की कुसुमताईंचा झालेला अपमान भरून काढावा, म्हणून तुम्ही हे सगळं केलं. मला ना सर तुमचा हा स्वभाव खूप आवडतो. तुमच्यावर अन्याय झालेला तुम्ही सहन करत नाही आणि दुसऱ्यावर झालेला अन्यायही तुम्हाला सहन होत नाही, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही धडपडता. बघा ना, हेच कुसुमताईंचं आणि तुमचं जमत नाही, तरी सुद्धा तुम्ही तिच्यासाठी उभे राहिलात. खूप कमी जणांमध्ये हा गुण असतो सर. तुमचा हा स्वभाव तुमच्या कामात पण तुम्हाला उपयोगी होतोय. तुम्ही किती यशस्वी वकील आहात, इतक्या जणांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय, तुमच्यामुळे खूप माणसं उजळ माथ्याने समाजात फिरताय, ही खूप मोठी गोष्ट आहे सर. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, आपल्या गार्डनमध्ये हरभऱ्याचं झाड नाहीये, मला नका चढवू हरभऱ्याच्या झाडावर. सायली म्हणते, नाही हो सर, मी खरंच मनापासून बोलतीये. अर्जुन म्हणतो, हो कळतंय मला, तुम्ही जेन्युइनली ॲप्रिशिएट करताय, पण काही आहे ना मिसेस सायली, मला सांगा, तुम्ही स्वतः का अन्याय सहन करता? तुम्ही माझ्यातली क्वालिटी ॲप्रिशिएट करता ना, मग तुम्ही सुद्धा स्वतः बोलायला शिका. पण तुम्हाला माहिती आहे का, अन्याय करणारा क्रिमिनल असतोच, पण तो सहन करणारा त्याहूनही मोठा क्रिमिनल असतो. म्हणूनच तुम्हाला सांगतोय. सायली म्हणते, सर बोलायला शिका हे सांगणं सोपं आहे, पण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात ना, आणि सगळ्यांनाच आरेला कार्य नाही करता येत आहो. अर्जुन म्हणतो, झालं म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला की मला तिथे तुमच्यासाठी धावून यावंच लागेल. त्यावर सायली म्हणते, सर येताच की, माझ्यावर अन्याय झाला की तुम्ही ढाल बनून उभे असता. अर्जुन म्हणतो, ते आत्ता जे घडतं ते माझ्या समोर ना, पण 1 वर्षानंतर तुम्ही जिथे कुठे असाल तेव्हा मला यावं लागेल ना तिकडे. आता सायली चिडते आणि म्हणते, झालं, मला वाटलंच, अजून कसा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढला नाही. सायली चिडून झोपून जाते. नेहमी आपलं कॉन्ट्रॅक्ट रात्र झाली तरी तुमचं तेच चालू असतं.
नाही, आता तुम्हाला चांगली झोप लागेल. आता अर्जुन म्हणत असतो, "अहो ऐका सायली, मला असं नव्हतं म्हणायचं. चिडताय काय तुम्ही? अरे देवा, झोपल्या सुद्धा." आणि सायली पडल्या-पडल्या कशी काय झोपली या गोष्टीचं अर्जुनला नवल वाटते. ह्या झोपल्याच कशा? कशी काय झोप लागते यांना? असो. आता सायलीने खूप मोठे शेंगदाणे भाजलेत. कल्पनाताई विचारतात, "काय गं एवढे शेंगदाणे?" सायली म्हणते, "आई श्रावण येणार आहे ना, त्यामुळे लाडू करून ठेवावे लागतील. उपवास आहे ना आता." विमल म्हणते, "सायलीताईंचं असं आहे की तहान लागायच्या आधीच ते विहीर खणून तयार ठेवतात." कल्पनाताई सायलीला म्हणतात, "आपण कुसुमच्या घरी जाऊया का गं सायली?" सायली म्हणते, "आई कशाला? कालच तर येऊन गेली ना ती." त्यावरती कल्पनाताई म्हणतात, "अगं नाही, ती काल त्यांना मीच बोलवलं आणि काल इतका मोठा तमाशा झाला. मला बरं वाटत नाहीये गं. खरं तर मला त्यांची ओटी पण भरायची होती आणि तीही राहून गेली." सायली म्हणते, "काही हरकत नाहीये आई. तुम्हाला ओटी भरायची असेल तर जाऊया आपण आपलं काम संपल्यावर कुसुमताईंकडे." आता अर्जुन म्हणतो, "काय चाललंय तुम्हा दोघींचं? कुठे जायचंय तुम्हाला?" विमल म्हणते, "काय आहे ना दादा, मला कधी कधी कळत नाही या दोघी मैत्रिणी आहेत की सासू सुना." अर्जुन म्हणतो, "मला पण कळत नाही एक्झॅक्टली." आता विमल तिच्या कामाला गेली आहे. अर्जुन म्हणतो, "मम्मा जायचंय कुठे तुम्हाला?" त्यावर कल्पनाताई म्हणतात, "अरे कुसुमताईंकडे जायचंय." अर्जुन म्हणतो, "काय? कुसुमताई काल तर येऊन गेल्या ना." कल्पनाताई म्हणतात, "एवढं धक्का बसायला काय झालंय तुला? अरे त्या काल आल्या आणि काय होऊन बसलं बघितलंस ना तू. मीच त्यांना बोलवलं होतं, त्यामुळे मला असं वाटतंय की मी जाऊन त्यांची माफी मागावी." अर्जुन म्हणतो, "अगं मम्मा तू कशाला माफी मागतेस? सायली मागेल ना माफी, तू कशाला माफी मागशील?" त्यावर त्या म्हणतात, "असं काय करतोस अर्जुन? मीच त्यांना बोलवलं होतं ना आणि त्यांच्याशी नको नको त्या वागल्या. पूर्णाजी सुद्धा आणि अस्मिता पण. माझ्या मनाला पटत नाहीये ते, त्यामुळे मी स्वतः जाऊन त्यांची माफी मागेल." आणि सायलीचं म्हणशील तर ती सासूरवाशीण आहे अरे, आणि तिला सासरी त्रास होतो हे बघून त्यांना काळजी वाटतच असेल ना, त्यामुळे मी गेले ना तर जरा फरक पडेल. आता त्या आवरायला गेल्यात. अर्जुन सायलीला इन्स्ट्रक्शन देतोय की तुम्ही आणि कुसुमताई काही गडबड करणार नाही हं, प्लीज लक्षात ठेवा. सायली म्हणते, "सर नका काळजी करू, आम्ही सगळी व्यवस्थितपणे सगळं हँडल करू, तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं, मी आवरते आता." इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय चैतन्य आणि ही साक्षी गाडीमध्ये बसून एकमेकांना मिठी मारताय आणि सायली तिथे भाजी घेत असते आणि तिचं लक्ष चैतन्यकडे जातच आणि ती चैतन्याला बघून खूप आश्चर्य व्यक्त करते. पण चैतन्य जरा लांब असतो, पण तरीसुद्धा चैतन्याने पण हे बघितलंय की सायलीने त्याला बघितलंय. आता हा गोंधळ अर्जुनपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कसं वाटलं रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद.